नमस्ते मित्रांनो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अर्थशास्त्रामधला आज एक टॉपिक आपण बघणार आहोत। त्याचं नाव आहे शासकीय अर्थसंकल्प। कोणत्याही राज्याच्या कोणत्याही देशाच्या दृष्टिकोनातून असेल, शासकीय अर्थसंकल्प हा अतिशय महत्त्वाचा असतो। शासकीय अर्थसंकल्प हा चालू वर्षातील, त्याच्या मागील वर्षातील आणि त्याच्या पुढील वर्षातील म्हणजे साधारणपणे झालेलं वर्ष, चालू वर्ष आणि भविष्यातलं पुढचं वर्ष या 3 वर्षातील आकडेवारी संबंधी संपूर्ण माहिती, शासनाची ध्येय धोरणं, शासनाची उद्दिष्ट, शासन करत असलेल्या कामांची माहिती आणि शासनानं पाठीमागील वर्षामध्ये जी काही आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार निर्माण केलेले शासकीय अर्थव्यवस्थेचं जाळं या सर्व संबंधीची माहिती या शासकीय अर्थसंकल्पामध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, शासकीय अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा असतो। शासकीय अर्थसंकल्प मांडण्यामध्ये किंवा शासकीय अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये सर्व घटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते। त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय असतं, वेगवेगळ्या खात्यांची मंत्रालय असतात, त्याचाही संपर्क त्याच्यामध्ये असतो। याच्याशिवाय नियोजन मंडळाची भूमिका महत्त्वाची असते। 2 गोष्टी इथं लक्षात ठेवायला पाहिजेत। पहिली गोष्ट, नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950ला झाली आणि राष्ट्रीय विकास परिषद म्हणून एक असते, त्याची स्थापना 6 ऑगस्ट 1952ला झालेली। नियोजन आयोग गेली 70 वर्ष काम करतो आहे, पण अलीकडं मोदी सरकारने नियोजन आयोगाच्या ऐवजी नवीन संस्था सुरू केलेली आहे, त्याला आपण नीती आयोग असं म्हणतो। आणि म्हणून नियोजन आयोगाचं काम, नीती आयोगाचं काम हे बऱ्यापैकी असलं तरी त्याची ध्येय धोरणं थोडीशी वेगळी असलेली आपल्याला दिसून येतात। त्या संबंधीचा वेगळा व्हिडिओ आपण नियोजन आयोग आणि नीती आयोग संबंधी आपण करणार आहोत किंवा राष्ट्रीय विकास परिषदेच्या संदर्भामध्ये। तूर्त या ठिकाणी आपला विषय आहे तो शासकीय अर्थसंकल्पना, शासकीय अर्थसंकल्प। आणि साधारणपणे बघायला गेलं तर 1733मध्ये इंग्लंडमध्ये हा पहिल्यांदा शब्द वापरला गेला। फ्रेंच शब्द बोगेटपासून बजेट हा शब्द बनलेला आपल्याला दिसून येतो। बोगेट म्हणजे पिशवी, थैली, कारण सुरुवातीला ज्या थैलीमधून ही कागदपत्र आणली जायची, बजेट मांडलं जायचं, त्याच्यावरून त्याला बजेट हा शब्द पडलेला आपल्याला दिसून येतो। इंग्लंडमध्ये 1860 साली पहिल्यांदा जेम्स विल्सननं हे बजेट मांडलं। अर्थात हे बजेट मांडत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील असणारी आव्हानं असतील, देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी घेण्यासाठी असलेली साधनसंपत्ती असेल, संसाधने असतील आणि देश काय करू शकतो या संबंधीची संपूर्ण माहिती संसद सदस्यांना म्हणजे एक प्रकारे कुणाला दिली जाते, तर त्या देशातील जनतेला दिली जाते। अर्थसंकल्प मांडण्या अगोदर भारतामध्ये इकॉनॉमिक सर्वे घोषित केला जातो आणि या इकॉनॉमिक सर्वेमध्ये भारताची आर्थिक परिस्थिती कशी आहे, कशासंबंधी आहे, भारत आर्थिक स्थितीमध्ये कोणत्या बाबतीमध्ये पुढे आहे, कोणत्या बाबतीत समस्या आहेत, यासंबंधी माहिती अगदी स्टॅटिस्टिक्ससह या भारतीय याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वेमध्ये केली जाते। अर्थात देशभरामध्ये साधारणपणे अर्थसंकल्प मांडायचा असो किंवा कोणतीही सांख्यिकी आकडेवारी घ्यायची असो, तर ही संपूर्ण आकडेवारी गोळा करण्याचं काम देशामध्ये भारतीय स्टॅटिस्टिक्स विभाग करत असतो। म्हणजेच केंद्रीय सांख्यिकी संघटना, त्याला CSO म्हणतो आपण, ही संघटना करत असते। सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन ही संघटना देशभरामधली संपूर्ण अर्थव्यवस्थेसंबंधीची आकडेवारी डिक्लेअर करते, कलेक्ट करते आणि अर्थ मंत्रालयाला ती पुरवते। दुसरा महत्त्वाचा गोष्ट हे झालं थोडंसं विदेशाबाबतीमधलं, कधी अर्थसंकल्प सुरू झाला, कुणी पहिल्यांदा सुरू केला, बजेट म्हणजे काय। तर साधारणपणे बजेट या शब्दाचा अर्थ किंवा अर्थसंकल्प या शब्दाचा अर्थ आपण अशा पद्धतीनं घेतो की अर्थसंकल्प किंवा बजेट म्हणजे आय व्यय पत्रक हो। आता आय व्यय पत्रक म्हणजे काय, तर आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे खर्च। देशासमोरील खर्च काय आहे, देशाला इन्कम काय आहे या संबंधीचं डिटेलमध्ये असणारं विवरणपत्र त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो। वित्तीय विवरणपत्र असंही म्हणतात, जमा खर्चाचं विवरणपत्र असंही म्हणतात। म्हणजे बजेटला किंवा अर्थसंकल्पाला वेगवेगळे शब्द असलेले आपल्याला दिसून येतात। 1947 मध्ये साधारणपणे 1946ला आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्या अगोदर एक हंगामी सरकार स्थापन झालेलं होतं आणि त्याचे पंतप्रधान होते पंडित नेहरू। त्याच्याही अगोदर 1937च्या निवडणुका झालेल्या होत्या देशामध्ये ब्रिटिश असताना आणि त्यावेळेला सुद्धा पंतप्रधान पंडित नेहरूच होते। अर्थात 46ला जे हंगामी सरकार सुरू झालं आणि 47मध्ये अर्थसंकल्प पहिला मांडलेला होता, त्यावेळेला मुस्लिम लीग सरकारमध्ये सामील होती। अर्थात पुढं मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचं जमलं नाही, त्यामुळे मुस्लिम लीगच्या
सर्व सदस्यांनी, मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देण्या अगोदर लियाकत अली खान यांनी अर्थसंकल्प मांडलेला होता. नंतर त्यांच्यामध्ये वादविवाद झाल्यानंतर मुस्लिम लीगच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्प त्याच वर्षी मांडलेला होता. तो आपल्याकडे 1947 साली षण्मुखानंद शेट्टी यांनी मांडलेला होता. आणि स्वातंत्र्यानंतर मग नियोजन आयोग स्थापन झाला, राष्ट्रीय विकास परिषद स्थापन झाली आणि मग शासकीय अर्थसंकल्प प्रत्येक वर्षी मांडण्याची प्रोसेस ही सुरू झाली. शासकीय अर्थसंकल्प का महत्त्वाचा आहे मी सांगितलं. शासकीय अर्थसंकल्पाची थोडी पार्श्वभूमी सांगितली. शासकीय अर्थसंकल्प म्हणजे आयव्यय, जमा खर्च किंवा वित्तीय विवरणपत्र हेही सांगितलं. शासकीय अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षाची आकडेवारी असते. संपलेलं वर्ष, चालू वर्ष आणि पुढील वर्ष. संपलेल्या वर्षामध्ये शासनानं काय केलं अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक संकल्पामध्ये, शासकीय अर्थसंकल्पामध्ये जसं डिक्लेअर केलेलं होतं, जाहीर केलेलं होतं त्या पद्धतीनं खर्च केला की नाही ते पाहण्यात येतं. चालू वर्षी शासनाची आकडेवारी काय आहे आणि पुढील वर्षी अंदाजित शासनाची भूमिका, शासनाची धोरणं किंवा शासनाचं नियोजन काय आहे या संबंधीचे अर्थसंकल्प, किंवा शासन कोणत्या क्षेत्रावरती किती खर्च करणार आहे, शासन कोणत्या क्षेत्राला किती अनुदान देणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती शासकीय अर्थसंकल्पामध्ये असते. आणि म्हणून मित्रांनो, शासकीय अर्थसंकल्पाबाबत एक वेगळी बाब आपल्याला इथं लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे शासकीय अर्थसंकल्प हा अतिशय गुप्त ठेवावा लागतो. कारण बजेट जर फुटलं तर सरकारवरती गडांतर येऊ शकतं. बजेट फुटू नये याची काळजी संपूर्ण देशभरातील जे घटक शासकीय अर्थसंकल्प बनवण्यामध्ये महत्त्वाचे आहेत त्यांनी घ्यावे लागतील. मग शासकीय अर्थसंकल्प बनवण्यामध्ये कोणते घटक महत्त्वाचे असतात, कोणते घटक ॲक्च्युली काम करतात, तर शासकीय अर्थसंकल्पामध्ये अर्थ मंत्रालयातली संपूर्ण टीम काम करत असते, नियोजन आयोगातली टीम काम करत असते, कॅगची टीम असते त्याच्यामध्ये. याच्याशिवाय ज्या खात्यांचा अर्थसंकल्प अर्थात सर्वच खात्यांचा असतो त्या खात्यांचा अर्थसंकल्प बनवण्यामध्ये समाविष्ट असलेले वेगवेगळ्या खात्यातील ऑफिसर, अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांचा समावेश असतो. आणि म्हणून ज्या वेळेला बजेटला शेवटचा आकार दिला जातो त्यावेळेला बजेट हे अतिशय गुप्त पद्धतीने ठेवलं जातं. बजेट गुप्त ठेवणं याचा अर्थ शासनाच्या पुढील वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये ज्या योजनांवरती जास्त पैसे खर्च होतात किंवा ज्या योजनांना, ज्या क्षेत्राला शासन अनुदान देतं, याच्याशिवाय कोणत्या वस्तू व सेवांच्या किमती महागणार, कोणत्या वस्तू व सेवांवरती टॅक्स वाढणार, कमी होणार या संबंधीची अतिशय महत्त्वाची आणि गोपनीय माहिती अर्थसंकल्पामध्ये असते. आणि जोपर्यंत अर्थसंकल्प संसदेच्या पटलावरती मांडत नाहीत तोपर्यंत तो फुटता कामा नये, तोपर्यंत त्याच्यामधल्या बातम्या लीक होता कामा नयेत. कारण जर संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्या अगोदर जर बातम्या लीक झाल्या तर काय होतं, समजा पोलाद किंवा असेल, सिमेंट असेल, सिमेंटच्या किमती अर्थसंकल्पामध्ये ठरवल्याप्रमाणे जर पुढं कमी होणार असतील तर देशातील सिमेंट उद्योगपती काय करतील, सिमेंटचा साठा हलवतील अर्थसंकल्पापूर्वीच, मांडण्यापूर्वी, किमती स्वस्त होण्यापूर्वी. असं होऊ नये आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून साधारणपणे अर्थसंकल्प गुप्त ठेवावा लागतो. एक मजेशीर घटना इंग्लंडच्या संसदेमध्ये घडलेली आहे. अर्थसंकल्प मांडत असताना जर लीक झाला तर त्या अर्थमंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. आणि खरंच इंग्लंडमध्ये राजीनामा एका मंत्र्याला, कॅबिनेट अर्थमंत्र्याला द्यावा लागलेला होता. कारण संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडायला जात असताना एक संसद सदस्य त्यांना भेटले आणि सिगारेट मागितली. सिगारेट देताना हा कॅबिनेट मंत्री, अर्थसंकल्प मांडणारा अर्थमंत्री म्हटला, ओढून घ्या, उद्या काही जमणार नाही. आणि म्हणून एवढ्यावरून त्यांना असा अंदाज काढला की अर्थसंकल्प जो मांडायचा आहे थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये सिगारेटच्या किमती वाढणार आहेत. आणि म्हणून आश्चर्याची गोष्ट अशी की खरोखर अर्थसंकल्पामध्ये त्या सिगारेटच्या किमतींवरती टॅक्स जास्त होता आणि किमती वाढणार होत्या. एवढ्याशा कारणावरून लीक झालेला अर्थसंकल्प हा घोषित झाला आणि लीक झाला म्हणून त्या अर्थमंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला होता. सरकारच्या वरती ताशेरे ओढण्यात आलेले होते. आणि म्हणून अर्थसंकल्पासंबंधी इतकी गुप्त माहिती असते किंवा अर्थसंकल्पासंबंधी अतिशय गोपनीय माहिती जोपर्यंत अर्थसंकल्प मांडत नाहीत तोपर्यंत तो गुप्त ठेवण्यात यावा असा संकेत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, आपल्याकडे अर्थसंकल्प साधारणपणे 2 मानले जातात. एक रेल्वेचा अर्थसंकल्प आणि एक मुख्य अर्थसंकल्प. आणि म्हणून अलीकडे मोदी सरकारने फक्त रेल्वेचा अर्थसंकल्प कॅन्सल केला आणि रेल्वे खात्याचा म्हणून अर्थसंकल्प मेन अर्थसंकल्पामध्ये इन्क्लूड केला.
बरीच वर्ष ही पद्धत सुरू होती. साधारणपणे ब्रिटिशांच्या कालावधीपासून 1921ला ऑकवर्थ समिती नेमलेली होती. त्या समितीने शिफारस अशी केली की भारतामध्ये रेल्वेचं जे जाळं आहे ते रेल्वेच्या जाळ्याचं प्रमाण जास्त आहे, विशाल देश आहे, खंडप्राय देश आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वेसाठी वेगळी तरतूद असावी किंवा रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प असावा अशी शिफारस त्यांनी केलेली होती. आणि त्या शिफारसीनुसार 1924 पासून साधारणपणे अलीकडं पर्यंत हा अर्थसंकल्प, रेल्वेचा अर्थसंकल्प रेल्वे खाते वेगळा मांडत होते, पण अलीकडे ही पद्धत बंद झालेली आहे. हा एक नोटीस करण्यासारखा पॉईंट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे अर्थसंकल्प मांडतात हे पण ठीक आहे, पण आर्थिक वर्ष कधी असतं? आपल्याकडे आर्थिक वर्ष असतं ते साधारणपणे 1 एप्रिल ते 31 मार्च. LK झा समिती नेमलेली होती. LK झा समितीनं साधारणपणे 1 जानेवारीपासून अर्थसंकल्प मांडतात हे ठीक आहे. अर्थसंकल्प मांडत असताना आपल्याकडे आर्थिक वर्ष कधी गृहीत धरलं जातं किंवा प्रचलित असतं? तर आर्थिक वर्ष हे साधारणपणे 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. LK झा समिती नेमलेली होती. LK झा समितीनं हे आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं असावं अशी शिफारस केलेली होती. अर्थात त्याबद्दल अलीकडे चर्चा सुरू आहे. कदाचित 1 जानेवारीपासून सुद्धा पुढील काही वर्षामध्ये होऊ शकतं ते. प्रॉब्लेम असा येतो, ज्यावेळेला आर्थिक वर्ष आपण 1 एप्रिलला सुरू करतो त्यावेळेला बजेट तर फेब्रुवारीमध्ये मांडलं जातं. आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि मग लगेच पावसाळा येतो आणि अर्थसंकल्पामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या असतात वेगवेगळ्या क्षेत्रावरती, रस्ते, दळणवळण, संदेशवहन याच्यावरती खर्च करण्यासाठी पावसाळ्यामुळे 4 महिने अडचण येते आणि लगेच पुन्हा मग वर्ष संपायची वेळ येते. त्यामुळं दिलेला निधी, मंजूर केलेला खर्च होत नाही त्याच्यावरती आणि म्हणून LK झानं ही समितीनं 1 जानेवारीपासून आर्थिक वर्ष असावं असं गृहीत धरलेलं होतं. अर्थात 1 ऑगस्टपासून महसूल वर्ष आपल्याकडे असतं, 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष असतं. हे 1 जानेवारीपासून करावं अशी साधारण त्यांची शिफारस आहे. त्यावरती अलीकडे डिस्कशन केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की साधारणपणे ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जातो आपल्याकडे त्यावेळेला असा संकेत होता की हा अर्थसंकल्प 28 किंवा 29 फेब्रुवारीला मांडायचा, म्हणजेच साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी. तीही पद्धत मोदी सरकारने मोडीत काढलेली आहे. हा अर्थसंकल्प आता 1 फेब्रुवारीला मांडला जातो आणि 1 फेब्रुवारीला आणखीन एक संकेत मोडीत काढलेला आहे, तो म्हणजे अर्थसंकल्प नेहमी साधारणपणे 5:30 सायंकाळी 5:30च्या दरम्यान मांडला जायचा संसदेमध्ये, तो आता सकाळी 11 वाजता मांडला जातो. म्हणजे अशा काय बदललेल्या थोड्याशा घडामोडी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजे अर्थसंकल्पाबाबतची इत्थंभूत ही जी माहिती आहे, अर्थसंकल्प म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. कारण वेगवेगळ्या घटना आहेत, बदल झालेले, चेंजेस झालेले काही घटना आहेत, त्याची माहिती आपल्याला किंवा त्याच्यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. दुसरी गोष्ट, अर्थसंकल्प म्हणजे मी सांगितलं आय आणि व्यय अंदाजपत्रक, हे वित्तीय अंदाजपत्रक, वित्तीय विवरणपत्र असंही म्हटलं जातं. हे तयार कसं करतात? पहिली गोष्ट, हे तयार करण्यापूर्वी हे तयार करण्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग असतो? तर अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये अर्थ मंत्रालय पुढाकार घेतं. अर्थ मंत्रालयाचंच ते काम आहे. नियोजन मंडळाचं काम आहे किंवा नियोजन मंडळ मदत करतं, कॅग मदत करतं, म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, त्याला महालेखापाल म्हणतात. घटनेच्या कलम 148 नुसार महालेखापालाची 6 वर्षासाठीची नेमणूक राष्ट्रपती करतो. अंदाजपत्रक तयार करण्यामध्ये त्याचा वाटा असतो, त्याच्या शिफारशी असतात. संपूर्ण अंदाजपत्रक अंमल झाल्यानंतर त्याची तपासणी करण्याचं कामसुद्धा हा कॅग करत असतो. याच्याशिवाय विविध प्रशासकीय कार्यालय, प्रशासकीय खाती जेवढी आहेत भारताच्या केंद्रीय मंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाशी संबंधित, ती संपूर्ण खाती केंद्रीय बजेट मांडण्यामध्ये आपला सहभाग नोंदवतात. आकडेवारी गोळा करण्यापासून वेगवेगळ्या शिफारशी करणे, त्या खात्याचा जमा किती, खर्च किती, ही संपूर्ण आकडेवारी अर्थसंकल्पामध्ये असते. म्हणून हे 4 घटक अर्थसंकल्पामध्ये भाग घेतात. पुन्हा एकदा सांगतो, अर्थ मंत्रालय, नियोजन मंडळ, महालेखापाल आणि विविध प्रशासकीय कार्यालय. महालेखापालांची एक टीम असते. महालेखापाल म्हणजे फक्त एकटा नसतो तो. महालेखापालाच्या अंडर वेगवेगळ्या राज्यामध्ये तपासणी चालू असते, देशामध्ये तपासणी चालू असते, ऑडिट चालू असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितलं की अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये कोण कोण भाग घेतं, त्याचबरोबर अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया कशी असते.
अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला अंदाजपत्रक तयार केलं जातं, अर्थसंकल्प तयार केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या खात्यांकडून आकडेवारी मागवली जाते. झालेला खर्च मागच्या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये तुम्हाला किती खर्च करावा लागेल आणि पुढील वर्षी तुमच्या काय योजना असतील की ज्याच्यावरती तुम्हाला किती खर्च करावा लागेल त्याची अंदाजित आकडेवारी. दुसरी गोष्ट, तुमचा इन्कम काय आहे, तुमचा खर्च काय आहे, जमा आहे, शिल्लक आहे का तोट्याचा आहे, या संबंधीची माहिती घेतली जाते. आणि हा अर्थसंकल्प त्या मगाशी सांगितलेल्या वेगवेगळ्या घटकांनुसार बनवला जातो. कायदेशीर स्वरूप दिलं जातं त्याला. आता कायदेशीर स्वरूप दिलं जातं म्हणजे काय? भारताचं कायदेमंडळ म्हणजे संसद, लोकसभा आणि राज्यसभा. कायदेशीर स्वरूप दिलं जातं याचा अर्थ असा की लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री हा अर्थसंकल्प मांडतात, तर राज्यसभेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अर्थमंत्री हे बजेट मांडतात किंवा अर्थसंकल्प मांडतात. कायदेशीर स्वरूप देण्यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीतून हा अर्थसंकल्प जावा लागतो. म्हणजे कसं, अर्थसंकल्प तयार करणं वेगळं, त्याला कायदेशीर स्वरूपामध्ये मांडणं वेगळं. हे मांडत असताना नेमकी काय चर्चा होते संसदेमध्ये? अर्थसंकल्प संसदेत मांडला जातो प्रथम आणि प्रत्येक खात्यावरती चर्चा केली जाते. मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक खात्याचा खर्च असेल, प्रत्येक खात्याचं जमा असेल, तूट असेल, फायदा असेल, काय त्या संबंधी योजना असतील त्या संबंधी किती खर्च लागेल याची चर्चा केली जाते. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कपात प्रस्ताव सुद्धा संसद सदस्य मांडू शकतात. कपात प्रस्ताव कसा असतो? कारण शासन जे डिक्लेअर करतं संसदेमध्ये बजेट, त्या संबंधीचा कपात प्रस्ताव कसा असतो तर ₹1 असतो. मग संसद सदस्यांना वाटत असेल, विरोधी पक्षाला वाटत असेल की शासनानं उधळपट्टी केलेली आहे, काटकसर व्हायला पाहिजे, आणि ही काटकसर हा धोरणात्मक आणि कपात प्रस्ताव ₹1 असेल, ₹100 असेल, नॉमिनल प्रतिकात्मक तिथं मांडलं जातं. याच्यामध्ये ठराव मांडला जातो कपात प्रस्तावाचा आणि ₹1 काटकसर करावी, म्हणजेच किती काटकसर करावे हे ठरवलं जातं. आणि म्हणून कपात प्रस्ताव किंवा धोरणात्मक प्रस्ताव हा ₹1 किंवा ₹100 असू शकतो. आणि याच्यामध्ये ज्या वेळेला मतदान घेतलं जातं आणि शासनाला जर अल्पमतात शासन आलं, कपात प्रस्ताव जर फेटाळला गेला बहुमतानं, तर केंद्रीय अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, किंबहुना सरकारला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. इतकं महत्त्वाचं प्रकरण हे कपात प्रस्तावाचं आहे. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची, कायदेशीर स्वरूप दिल्यानंतर हे सगळं मंजूर झाल्यानंतर साधारणपणे संसदेनं म्हणजे लोकसभेकडे 74 दिवस असतात हे सगळं डिस्कस करण्यासाठी, मांडण्यासाठी किंवा काय आणखी बदल सुचवण्यासाठी, आणि 14 दिवस राज्यसभेनं ते डिस्कस करावं लागतं. कदाचित ते लगेच पाठवू शकतील. 14 दिवस त्यांना अधिकार आहे ते संपूर्ण विधेयक थांबवण्याचा. दुसरी गोष्ट, अंमलबजावणी सुरू होते आणि संपूर्ण मग मंजूर झाल्यानंतर, कायदेशीर स्वरूप मिळाल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर मग शासनाला पैसे उपलब्ध होतात आणि मग ज्या ज्या खात्याला जेवढा खर्च मंजूर केलेला आहे तो खर्च अंमलबजावणीच्या निमित्तानं सुरू होतो. आणि मग प्रत्येक खात्याला मंजूर झालेली जी रक्कम असते, अमाऊंट असते, ती वापरायला त्या खात्याला मंजुरी मिळते. ते खातं ते कामकाज आपलं सुरू करतं. दुसरी गोष्ट, ही सगळी अंमलबजावणी वर्षभरामध्ये झाल्यानंतर मग ऑडिटचं काम सुरू होतं. देशभरामध्ये महालेखापालाची जी पथकं असतात, राज्याचा अर्थसंकल्प असेल, देशाचा अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पानुसार खर्च झालेला आहे की नाही हे तपासण्याचं काम कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल करत असतो. त्यालाच महालेखापाल देशाचा म्हणतो आपण. म्हणजे अर्थसंकल्पाची प्रक्रिया जर बघायला गेलं तर आपल्याकडे अर्थसंकल्प तयार करणं, त्याला कायदेशीर स्वरूप देणं, अंमलबजावणी करणं, ऑडिट करणं, आणि अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीमध्ये साधारणपणे 112 क्रमांकाचं घटनेमध्ये कलम आहे ते केंद्राचा अर्थसंकल्प, आणि राज्याचा अर्थसंकल्प 202 तरतुदीनुसार मांडला जातो, 202 कलमानुसार मांडला जातो. मगाशी मी सांगितलं की 3 वर्षाची आकडेवारी अर्थसंकल्पामध्ये असते. या 3 वर्षाच्या आकडेवारीमध्ये मागील वर्ष, चालू वर्ष आणि पुढील वर्ष असतं. मग नक्की याच्यामध्ये काय असतं तर उत्पन्न खर्चामधला चढ उतार असेल, याच्याशिवाय नवीन योजना आणि त्याच्यावरचा खर्च हा प्रत्येक खात्याचा डिस्कस केला जातो याच्यामध्ये. आणि म्हणून हे सगळं झाल्यानंतर याच्याशिवाय अनुदान मागण्यासुद्धा असतात अर्थसंकल्पामध्ये. देशभरामध्ये वेगवेगळ्या खात्यांना अनुदान दिलं जातं, वेगवेगळ्या योजनांना निधी खर्च केला जातो. अर्थात संचित निधी, आकस्मिक निधी तर असतो, त्याच्यामध्ये सुद्धा काही अमाऊंट द्यावी लागते, त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद करावी लागते. संचित निधी हा पूर्णपणे
राष्ट्रपतींच्या अंडर असतो, राज्यामध्ये असेल तर तो राज्यपालांच्या अंडर असतो. त्याच्यामधूनच वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची वेतनं दिली जातात. आकस्मिक निधीमधून देशामध्ये अचानक उद्भवलेली जी नैसर्गिक संकट असतील त्याच्या संबंधीचा खर्च आकस्मिक निधीतून केला जातो. काही दुर्घटना असतील त्यासंबंधीसुद्धा. अनुदानाच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर पूरक अनुदान असतं, वाढीव अनुदान असतं, लेखानुदान असतं, पत अनुदान असतं. या संबंधीची वेगवेगळी अनुदानं केंद्र शासन देत असतं, त्यासंबंधीची चर्चा होत असते. आणि म्हणून पुरवणी मागणी असेल, लेखानुदान असेल, हे पाठीमागून मांडलं जातं. पत अनुदान असेल, अनुदान मागण्या ह्या मंजूर करण्याचा सर्वस्वी अधिकार हा अर्थ मंत्रालयाला असतो. समजा बजेटमध्ये सगळं डिस्कस झालं आणि एखाद्या राज्याला अचानक गरज पडली पैशाची तर अनुदान द्यावं लागतं. एखादं अतिशय मागास असलेलं राज्य असेल त्यासंबंधी किंवा एखाद्या राज्यावरती असं कोरोनासारखं संकट कोसळलं असेल तर यासंबंधीचा खर्च निधी देण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला असतो. आणि मग अर्थसंकल्पामध्ये आर्थिक माहिती आणि कर प्रस्ताव हे दोन गोष्टी असतात. आर्थिक माहिती एका बाजूला दिली जाते अर्थसंकल्पामध्ये, पण कर प्रस्ताव सुद्धा असतात. कारण कर प्रस्तावाकडे लक्ष असतं जनतेचं. समजा नोकरवर्ग असेल तर कितीपर्यंत उत्पन्न असेल तर कर माफ, पुन्हा 5%, 10% ह्या स्लॅब असतात. ह्या स्लॅबवरती त्यांचं लक्ष असतं. आणि म्हणून केंद्राकडे आता GST खाली जवळजवळ 17 कर इन्क्लूड झालेले आहेत. हा GST अतिशय महत्त्वाचा कर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला अतिशय जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा अप्रत्यक्ष कर आहे. आयकर असेल, संपत्ती कर असेल, बाकी वेगवेगळा सर्व्हिस टॅक्स असेल, हे सगळे कर कसे आहेत तर हे डायरेक्ट टॅक्स आहेत. आणि म्हणून शासनाला साधारणपणे अप्रत्यक्ष करापासून जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं, प्रत्यक्ष करापासून कमी उत्पन्न मिळतं. प्रत्यक्ष कराच्या कक्षेमध्ये सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त लोक येत नाहीत. तसं अप्रत्यक्ष करामध्ये संपूर्ण जनतेचा समावेश, जी जनता ग्राहकोपयोगी वस्तू व सेवा खरेदी करते त्यांचा समावेश होतो, म्हणजे बहुतांश सर्व. आणि म्हणून अप्रत्यक्ष कराकडे शासनाचं लक्ष जास्त असतं, ज्याच्यापासून शासनाला जास्तीत जास्त निधी मिळतो, कर मिळतो. हा कर प्रस्ताव कोणत्या वस्तूच्या बाबतीमध्ये कमी, कोणत्या वस्तू व सेवाला किती ठेवायचा हे संपूर्ण बघण्याचं, ठरवण्याचं काम हे अर्थमंत्रालय अर्थसंकल्प मांडत असताना करत असतात. आणि म्हणून कोणता कर जास्त, कोणत्या क्षेत्रावरती कर कमी याची ही इत्थंभूत माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळत असते. म्हणजे दोन भाग हे विशिष्ट असतात याच्यामध्ये. एका बाजूला आर्थिक प्रस्ताव सगळा किंवा आर्थिक माहिती असते संपूर्ण देशासंबंधीची, आणि दुसऱ्या बाजूला कर प्रस्ताव असतो. आणि म्हणून कोणत्या वस्तू सेवावरती कर, म्हणजे साधारणपणे कोणत्या वस्तू महागणार, कोणत्या वस्तू स्वस्त होणार हे आपल्याला अर्थसंकल्पामधून समजतं. ज्यावेळेला पेपरमध्ये डिक्लेअर होतं दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प किंवा त्याच दिवशी आपण याच्यावरती TV न्यूजवरती बघतो की रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा अशी दोन वर्तुळं दाखवली जातात. त्याच्यामध्ये शासनाकडे रुपया जमा कसा होतो आणि शासनानं रुपया खर्च कसं करायचं ठरवलेलं आहे. तर शासनाचा खर्च, समजा कंपनी करापासून शासनाला 9% पैसे मिळत असतील, GST पासून शासनाला इतके पैसे मिळत असतील जास्तीत जास्त, पण शासनाचा खर्च कशावरती होतो तेही त्याच्यामध्ये लक्षात येतं. समजा संरक्षण क्षेत्रावरती खर्च 12% असेल, योजना ज्या असतील केंद्रीय योजना त्याच्यावरती 14% असेल, 25% खर्च साधारणपणे राज्यांच्या करांचा वाटा असेल तो असेल. म्हणजे रुपया येतो कसा आणि रुपया जातो कसा ही जी दोन वर्तुळ असतात त्याच्यामध्ये संपूर्ण क्लिअर चित्र करांच्या बाबतीमध्ये किंवा शासनाचा जमा आणि खर्च या बाबतीमध्ये अतिशय क्लिअर होतं ते. म्हणून हा एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. याच्याशिवाय अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा आणि भांडवली खर्च असे 4 भाग असतात. शासनाचा खर्च, शासनाची जमा, शासनाचा खर्च, शासनाची जमा ही दोन पद्धतीनं, एक महसुली क्षेत्र घ्यायचं आणि दुसरं भांडवली क्षेत्र घ्यायचं. महसुली क्षेत्रामध्ये महसुली जमा असतो, बरोबर. महसुली जमांमध्ये वेगवेगळे टॅक्सेस वगैरे असतात. आता महसुली जमामध्ये जे वेगवेगळे टॅक्सेस असतात त्याच्यापासून, करापासून शासनाला मिळणारं उत्पन्न असतं. महसुली जमा, महसुली खर्चामध्ये वेतनावर होणारा खर्च असेल, वेगवेगळ्या आस्थापनावर होणारा खर्च असेल, हा संपूर्ण खर्च महसुली खर्च असतो. त्याच्या अपोजिट थोडंसं आपण भांडवली जमा, कर्ज उभारणी असेल, वेगवेगळे व्याज मिळत असेल शासनाला, वेगवेगळ्या पद्धतीने शासन रोखे, बॉन्ड, समभाग, निर्गुंतवणूक यापासून जमा करत असलेली, उभारत असलेली रक्कम असेल, मोठी रक्कम असेल तर ही भांडवली जमामध्ये असते. आणि भांडवली खर्चामध्ये केंद्रीय योजना असतील, वेगवेगळे मोठे मोठे प्रकल्प असतील, राज्य शासनाला द्यावयाचं असतील एखाद्या योजनेसाठी पैसे, हा संपूर्ण मोठ्या मोठ्या योजनांवरचा, मोठ्या मोठ्या खर्चांवरचा जो खर्च असतो, पैसा असतो तो भांडवली खर्चामध्ये असतो.
म्हणजे 4 गोष्टी लक्षात आल्या. महसुली जमा आणि महसुली खर्च हा शासनाच्या कारभारा आस्थापनाशी रिलेटेड असतो आणि भांडवली जमा भांडवली खर्च शासन उभा करत असलेले पैसे, शासनानं घेतलेलं कर्ज, शासनानं बाजारात मार्केटमधून उभा केलेले भाग भांडवल आणि तो खर्च वेगवेगळ्या योजनांवरती केला जातो, त्याला आपण भांडवली खर्च असं म्हणतो. म्हणजेच ज्या पद्धतीनं आपण अर्थसंकल्पाची माहिती घेतो ती सगळी माहिती घेत असताना हा संपूर्ण झाल्यानंतर मग अर्थसंकल्प कसा आहे हे बघावं लागतं. कसा आहे म्हणजे याचा अर्थ असा की हा अर्थसंकल्प तुटीचा आहे, हा अर्थसंकल्प सिल्कीचा आहे का, हा अर्थसंकल्प समतोल आहे हे बघावं लागतं. आणि म्हणून समतोल अर्थसंकल्प कधी म्हणायचं तर समतोल अर्थसंकल्प कधी असतो पहा, ज्या वेळेला शासनाची जमा अर्थसंकल्पामध्ये जमा जेवढी आहे तेवढाच खर्च असेल तर त्याला आपण समतोल अर्थसंकल्प असं म्हणतो किंवा समतोल अर्थसंकल्प असं म्हणतो. ज्या वेळेला शासनाची जमा जास्त आणि खर्च कमी असेल आणि पैसे शिल्लक राहत असतील त्यावेळेला शासनाचा हा अर्थसंकल्प सिल्कीचा अर्थसंकल्प असतो. ज्यावेळेला शासनाचा खर्च जास्त आणि जमा कमी असेल त्यावेळेला हा अर्थसंकल्प तुटीचा अर्थसंकल्प असतो. आणि भारतामध्ये बहुतांश वर्षांमध्ये हा तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो याचा अर्थ समजा 1000 कोटी रुपये शासनाकडे जमा असतील तर शासनाचा खर्च 1,500 कोटी रुपये असतो. वरचे 500 रुपये आणायचे कुठून तर हा तोटा जो होतो त्यामुळे तुटीचा अर्थभरणा शासनाला करावा लागतो. हा तुटीचा अर्थभरणा शासनाला करण्यासाठी त्याची काहीतरी सोय करण्यासाठी पैसा उभारावा लागतो. हा पैसा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून शासन घेऊ शकतं. हा पैसा व्यापारी बँकांच्याकडून शासन कर्ज म्हणून घेऊ शकतं. हा बँका विदेशी देशांच्याकडून आंतरराष्ट्रीय संघटनांच्याकडून IMF असेल, वर्ल्ड बँक यांच्याकडून घेऊ शकतं किंवा शासनाचे जे समभाग असतील, रोखे बॉन्ड्स असतील हे विक्रीला काढून त्याच्यामधून भांडवल उभा करू शकतं शासन. म्हणजे तुटीचा अर्थभरणा करू शकतं आणि रिझर्व्ह बँकेला सांगू शकतं जास्तीत जास्त पैसे नोटा छापण्याचं. जास्तीत जास्त नोटा छापून रिझर्व्ह बँक केंद्र शासनाला मदत करते कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती केंद्र शासनाचंच वर्चस्व असतं. हे सगळं होत असताना केंद्र शासनाला एक बघावं लागतं की देशामध्ये बाजारपेठेमध्ये किंवा देशाचा अर्थसंकल्प मांडत असताना की अति स्वस्त आणि अति महाग हे धोरण पण असू नये. आणि म्हणून जनतेमध्ये सर्व वस्तू व सेवांच्या किमती बाजार यंत्रणेमध्ये ह्या समतोल कशा राहतील, म्हणजे अति महाग पण होऊ नये, अति स्वस्त पण होऊ नये. आणि म्हणून किमतीमध्ये चढ उतार न होता किंमत एका स्थैर्य पातळीवरती कशा राहतील हे बघण्यासाठी सांभाळण्यासाठी तुटीचा अर्थभरणा मांडला जातो. आणि म्हणून या सर्व गोष्टी साधारणपणे आपल्याला अर्थसंकल्पामध्ये बघाव्या लागतात. राजकोषीय तूट आपण म्हणतो, शासनानं केलेली कर्ज उभारणी असेल, शासनाकडे असलेले पैसे असतील वजा शासनाची काही देणी असतील, आणखी काय असेल तर ही फिस्कल डेफिसिट म्हणतो त्याला आपण. ह्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या अर्थसंकल्पाशी निगडीत आहेत. आणि म्हणून मित्रांनो साधारणपणे शासकीय अर्थसंकल्प म्हणला की एवढ्या बाबी तरी किमान आपल्याला माहिती पाहिजेत की ज्याच्यावरती MPSC पूर्व असेल, मुख्य असेल, UPSC पूर्व असेल, मुख्य असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा असतील ज्याला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतो त्या परीक्षेच्या साधारणपणे संबंधित असणारी ही संपूर्ण माहिती आहे. एवढी माहिती जरी लक्षात ठेवली तरी केंद्रीय अर्थसंकल्पाची साधारणपणे एक आयडिया तुमच्या समोर येते आणि मग येणारा प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे कॉन्फिडेंटली सोडवू शकता. आता याच्यामध्ये साधारण एक ॲड करू शकता तुम्ही की चालू वर्षाचं किंवा आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ करू की चालू वर्षाचं जे बजेट असेल साधारणपणे 1 फेब्रुवारीला आता मांडतील, ते बजेट डिक्लेअर झालं की त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ आपण तयार करू. त्यासंबंधीची लेटेस्ट आकडेवारी आपल्याला त्याच्यामध्ये देता येईल. पण बेसिकली अर्थसंकल्प म्हणजे काय, कसा मांडला जातो, काय केलं जातं, कपात प्रस्ताव, निधी, खर्च, महसुली, भांडवली जमा, खर्च या संबंधीची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. मित्रांनो मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.